सुजाता चेतन सिंह केदार प्रभागामध्ये आता प्रचार करताना मतदारांच्या काय प्रतिक्रिया येतात, काय अडचणी सांगतात मतदार? 4 दिवस झालं प्रचार करतो. मतदारांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि अडीअडचणी येत आहेत, सांगतायत ते आपलेपणाने करू दूर. तशा काही मेजर अडचणी नाही आहेत. रस्ते गटारात ही कामं चालूच आहेत, होऊन जातील. काय अडचण आश्वासन ते जे देतील आपण त्या पद्धतीने काम करायचं. प्रत्येकाच्या अडीअडचणी दूर करायचं, 100% का होईना प्रयत्न करायचा. महिलांसाठी खास काय? महिलांसाठीच्या अडचणी आहेत पाणी. आता आपण चाललंय प्रयत्न. गटारीमुळे मच्छर आजारी पडतात घरातले, डेंग्यू मलेरियाच्या असं वाढतात. त्याच्यामुळे तो प्रयत्न चालले. 100% आपल्याकडून प्रयत्न करू. काय वाटतं निवडणूक आता लढवत आहे, काय वाटतं, प्रतिक्रिया काय, भावना काय आहेत तुमच्या? बरं, प्रभागामध्ये कशा पद्धतीनं काम करणार निवडून आल्यानंतर? विकास करणार सगळं हे मला जास्त बोलतं. तुमचं चिन्ह कुठलं आहे आणि तुम्ही काय मतदाराला आवाहन करणार तेवढं सांगा. चिन्ह कुठलं आहे तुमचं? सुजाता चेतन सिंह केदार सावंत 11 मध्ये उभी आहे. माझं चिन्ह आहे पांगुळगाडा, सहकारी असं. धन्यवाद. नमस्कार, मी उन्मेष लक्ष्मणराव खंडागळे, प्रभाग क्रमांक 11 मधून उभा आहे. बरं, प्रामुख्यानं काय अडचणी समोर येतात तुम्हाला काय वाटतं? महत्त्वाच्या अडचणी रस्ते गटारे तर झालेले आहेत. लोकांचे प्रॉब्लेम आहेत, लाईट, डीपी, स्ट्रीट लाईट. इथं बघितलं तर कचरा डेपोचा महत्त्वाचा प्रश्न तो रिसायकलिंगसाठी दिलेला आहे. तो मतदारांचा प्रतिसाद 1 नंबर आहे सध्याला. तुमचं चिन्ह कुठलं आहे आणि तुम्ही आता सध्याचा प्रचार चालू आहे त्याबद्दल थोडं सांगा. सध्याला प्रचार करताना लोकांमधून प्रतिसाद चांगला येत आहे. माझं चिन्ह आहे चहाची किटली. मदत करून मला मतदान करून मला आशीर्वाद द्या. मी डॉक्टर परेश खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कल्लासोड सांगोला. आमच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मारुती बनकर. त्यांचं चिन्ह आहे कमळ व प्रभाग क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 11 मधून केदार सुजाता चेतन सिंह यांचं चिन्ह आहे पांगुळगाडा. त्यानंतर 11 मध्ये इंदुमती चव्हाण त्यांचं चिन्ह आहे हेलिकॉप्टर व 11 मधून खंडागळे उन्मेष लक्ष्मणराव त्यांचं चिन्ह आहे चहाची किटली. या तिघांना आपण मतदानरूपी आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी करावे ही विनंती. तुमच्या सर्व समस्या व अडचणीचं निराकरण केले जाईल व जे विकास करायचा आहे प्रभागामध्ये तो नक्की केला जाईल याची ग्वाही मी देतो. युवकांमधून खूप चांगला प्रतिसाद आहे. युवकांच्या ज्या अडचणी आहेत त्या देखील ऐकल्यात. निवडून झाल्यानंतर त्या देखील पूर्ण केल्या जातात. आता तुम्ही भाजप पक्षाचे पदाधिकारी आहेत, उद्या 30 तारखेला सभा होणार आहे, त्याबद्दल तुमचं मत काय येणार आहे? मी सांगोल तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब रविवारी सभेसाठी सांगोलमध्ये येत आहेत. तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपण आपल्या ज्या मागण्या आहेत ते फडणवीस साहेबांकडे मांडून त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू व सांगोल तालुका व शहर